बनेवाडी उपसा सिंचन योजनेमधून भोसे तलावात बंदिस्त मालिकेद्वारे पाणी सोडण्याच्या कामाची निविदा काढण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नांना यश. बनेवाडी उपसा सिंचन योजनेमधून लघु पाटबंधारे तलाव भोसेमध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणी सोडण्याच्या कामाची निविदा तात्काळ काढण्याचे आदेश राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी याबाबत जलसंपदा यांच्याकडे मागणी करून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आहे. बनेवाडी उपसा सिंचन योजनेतून लघु पाटबंधारे तलाव भोसेमध्ये बंदिस्त नलिकेद्वारे पाणी सोडण्याच्या कामाचं अंदाजपत्रक तयार झाले असून या कामास तांत्रिक मान्यता देखील मिळाली आहे. या कामाची निविदा काढणं केवळ बाकी आहे. बनेवाडी योजनेतून हे 2.5 फूट पाईपनं फक्त भोसे तलाव धरणासाठी काम मंजूर झालंय. त्यामुळे भोसे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा तसेच ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे या कामाची निविदा तातडीनं काढण्याची मागणी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी नुकतीच जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. नुकत्याच मुंबई इथं जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मागणीस यश आले असून नामदार विखे पाटील यांनी 5 दिवसात या कामाची निविदा काढण्याचे आदेश संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यात झालेल्या बैठकीस आमदार समाधान औताडे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, मुख्य अभियंता धुमाळे, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता रोहित कोरे, पंचायत समिती सदस्य मनोज पाटील, अल्पसंख्याक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष शीतल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.